आपल्यामध्ये या पुण्याचे प्रथम नागरिक महापौर आलेले आहेत. मला एवढाच पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे की महापौर आल्याबरोबर इथे एवढा पोलीस फाटा वाढवला कशासाठी? आमच्या महिला पोलीस काठी घेऊन इथं आल्या कशाला? आम्ही तुम्हाला कबूल केलेलं आहे, तुमच्या सगळ्या अथॉरिटीजला कबूल केलेलं आहे की आमच्याकडून कुठल्याही परिस्थितीत कुठलीही दांडगाई होणार नाही आणि आम्ही आमच्या भोवती पोलीस फाटा सहन करणार नाही. आम्ही काहीही कधी केलेलं नाही. त्यामुळे ताबडतोब इथून महिला पोलीस तिकडे जाऊन उभं राहील. आम्ही कोणाची मस्ती करण्यासाठी इथं आलेलं नाही. आम्हाला ताबडतोब महिला पोलीस इथून पोलीसच नकोत आम्हाला इथे. आम्ही आमचं काय करायचं करू. पहिली गोष्ट अशी की या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रश्नावर एवढं मोठं आंदोलन तुम्हाला उभं करावं लागतं. या देशाला शरम वाटली पाहिजे. शरम. जेव्हा आम्ही देशाचे दैवत म्हणून जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतोय तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला संरक्षण देण्यासाठी इथे येतो. ही जी सगळी मंडळी आलेली आहेत आणि ही आणि आम्ही आणि तुम्ही सगळे भाऊ आहोत. आमची मागणी काय? मी तुमच्याकडे गेली 20 वर्ष येतो. कधीतरी मी तुमच्याकडे चहा घेतलाय? उत्तर द्या. कधीतरी तुम्हाला भाकरी मागितली? कधी माझ्या गाडी डिझेल मागितलंय? मी तुम्हाला काय मागितलं? आज या. हे काल ठरलं. काल का ठरलं तर परवापर्यंत यांच्या ठरावाची मी वाट बघितली. यांना मी ठराव देऊन 15 महिने झाले, 15 दिवस झालेले आहेत की बाबांनो जिजामातेची अप्रूव वाजवण्यासाठी मी तुम्हाला एक ठराव पाठवतो. तो ठराव आम्ही प्रत्येक नगरसेवकाला दिलेला आहे. अनेकांचे मला ठराव मिळाल्याबद्दल फोन आलेले आहेत की आम्हाला ठराव मिळाला आहे, आम्ही त्याचा विचार करतो. पण कोणाचा नेता दिल्लीत आहे तो कोणाचा नेता मुंबईत आहे. अरे हे नेते कोणामुळे आहेत? हे सगळे नेते तुमच्यामुळे आहेत. छत्रपती शिवाजीमुळे आहेत. छत्रपती शिवाजीने जगात आणि देशामध्ये पहिल्यांदा लोकशाही राबवलेली आहे. छत्रपती शिवाजी हा असा काळ होऊन गेला की त्याने या फाटक्या समाजाला, ज्याला 2 वेळचं जेवायला नाही अशा समाजाला स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि म्हणून छत्रपती होते नव्हते तरी राज्य चाललेलं आहे. ते राज्य छत्रपती शिवाजीचं कुणी हिसकावून घेऊ शकलेलं नाही. आज छत्रपतीच्याच अगोदरची परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आलेली आहे. छत्रपती शिवाजीच्या अगोदर काय होतं? राज्य दिल्लीचं आणि हे सगळे वतनदार हे तुम्हाला ओरबडत होते. हे सगळे वतनदार त्यावेळेचे देशमुख सगळे मराठे होते. तर छत्रपती शिवाजींना पहिला लढा द्यावा लागला तो या मराठ्यांची विरुद्ध द्यावा लागला. आज देखील मुठभर मराठा पुढारी राजकारणात आहेत आणि त्यांचे तालुका जिल्हा पातळीवर दलाल तुम्हाला लुटतायत. आम्हाला ही तुमच्या माध्यमातून लूट थांबवायची आहे. आम्ही तुम्हाला आता म्हटलो की आम्ही तुमची छोटीशी खाण्याची व्यवस्था केलेली आहे. कारण आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला गाड्या देऊ शकत नाही. सांगा तुम्हाला आम्ही एक तरी गाडी पाठवली का? सांगा. जिजामातेच्या आणि छत्रपती शिवाजीच्या प्रेमापोटी या सगळ्या नेत्यांना तुम्हाला बोलवायचं असेल तर दिवसाचा रोज जेवण आणि गाडी द्यावी लागते. बरोबर का नाही? घेता तुम्ही गाड्या, घेता तुम्ही जेवण, घेता तुम्ही. आणि म्हणून हे नेते तुम्हाला मानायला तयार नाही. आम्ही तुम्हाला फक्त शिकवलंय की 2 वेळची भाकरी कशी कमवायची. आणि त्या 2 वेळच्या भाकरी कमवण्यामुळे जी ताकद तुम्हाला आलेली आहे आणि आम्ही सांगितलं आता बंद करा. आज आम्हाला विचार केला पाहिजे. एवढ्या मोठ्या सगळ्या पदावर सगळ्या ठिकाणी दिल्लीपासून मुंबईपर्यंत मराठे बसलेले आहेत. प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजीच्या नावाने राजकारण करतो. आम्ही जाणत्या राजाला पण विचारतो, तो जाणता राजा नाहीच आहे, परंतु त्या जाणत्या राजाला विचारतो की बाबा खरे जाणत्या राजाची अब्रू तुझे या ताब्यात असलेल्या महानगरपालिकेच्या मुठभर लोकांनी लाल महालाचा पुतळा बसवलेला आहे. लाल महालामध्ये दादोजी कोंडदेचा पुतळा बसवलाय. जिजामाता, ज्या जिजामातेचं दैवत म्हणून आम्ही नमन करतो
वंदन करतो त्या जिजामातेचा आणि दादोजी कोंडदेवचा संबंध आहे. किंबहुना दादोजी कोंडदेव किती मोठे असतील तर जेम्स लेन कडून ज्या सडक्या नाचक्या कुचक्या मेंदूच्या लोकांनी पुस्तक लिहून घेतलं, जे कोणी 10-12 त्यांनी म्हणले यांचे मी आभार मानतो. त्या बाबा पुरंदरे सर्वात नंबर 1 चा अव्वल डाकू माणूस आहे, ज्याने फक्त कथानक लिहिलंय, त्याने शिवाजीचा इतिहास लिहिलेला नाही. अरे सोन्याचा नांगर काय आणि त्याला नांगराला फाळ काय, अरे भडव्या असा कधी नांगर सोन्याचा कोणी चालवलं का घेतात. त्यामुळे ही सगळी भूलभलावण करून तुम्हाला आम्हाला फसवण्याचे जे मार्ग आहेत त्यांचे, हे सगळे मार्ग आम्हाला बंद करायचे आणि तुमच्या माध्यमातून बंद करायचे. ज्याला 2 महिन्याचं जेवण आहे, जो मराठा नेत्यांची गुलामगिरी करतो, जो मराठा नेत्यांची हत्याची करतो, त्याच्याकडून हे काम होणार नाही. म्हणून आम्ही सगळ्या संघटना बाजूला ठेवून आम्ही तुम्हाला आणलेलं आहे की तुम्ही तुमच्या पायावर आम्हाला मदत करायची. कधी कधी असं म्हणतात की न्यायमूर्तीच्या तोंडात ती भाषा शोधते का. अरे साल्यांनो, तुम्ही या 63 वर्षात या मराठा जातीला मातीत घातलंय, हे आम्हाला हे कळत नाही काय. 20 रुपयाच्या आत जीवन जगणारे, दररोज 20 रुपयाच्या जीवन जगणारे या देशामध्ये 80% लोक आहेत. आणि फक्त त्याला बाजू नका, फक्त देशामध्ये 1 लाख लोकांच्या ताब्यात या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे, 50% संपत्ती आहे 1 लाख लोकांच्या ताब्यात. या 1 लाख लोकांमध्ये ज्यांचे तुमच्या मतावर नेते झाले ते सगळे आहेत. 1 लाख लोकांच्या ताब्यात या देशाची 50% संपत्ती आहे आणि 20 रुपयाच्या आत राहणारा या देशामधला 80% माणूस. तेव्हा हा जो 20 रुपयाच्या आत राहणारा आहे त्याच्या आम्ही संपर्कात आहोत. 1 लाख लोक देश चालवतात, त्यांच्यासाठी आम्हाला आमच्याकडे वेळ नाही. आम्ही मग अशी म्हटलो की न्यायमूर्ती सावंत भेटले नसते तर आम्ही पण कुठेतरी भरकटत गेलो असतो. चांगले मित्र मिळायला नशीब लागते. आज तुम्हाला आम्ही इथे का बोलवलं, तुम्हाला कसं लढायचं हे शिकायला बोलवलेलं आहे. तुम्ही घरात बसून नाहीतरी उपाशी मरणारच आहात, 20 रुपयाच्या आत जीवन जगणारच आहात. त्यापेक्षा या देशाच्या जेलमध्ये प्रत्येक कैद्यावर दररोज 200 रुपये खर्च होतात आणि ते 200 रुपयाचा फायदा घेण्यासाठी आपण सगळे तयार आहोत. आमचे सगळे पोलीस बांधव असतील, अधिकारी बांधव असतील, त्यांना सांगा की सगळ्या कायद्याच्या पळवाटा आम्ही बंद करतो, तुम्ही आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका, तुमच्या जेलमध्ये ठेवायला तुमच्याकडे जागाच नाही. सध्या महाराष्ट्राच्या जेलमध्ये 14,000 कैदी ठेवायला जागा आहे, ठेवले 35,000. तुम्ही जर असे 5,000 लोक जेलमध्ये जायचं म्हणलाय, ठेवणार कुठं. आम्ही काल ठरल्यानंतर जगातल्या सगळ्या मानवाधिकार संस्थांना कळवलेलं आहे की आमच्यावर लाठीमार होण्याची शक्यता आहे, आमच्यावर अश्रुधूर होण्याची शक्यता आहे, हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. आणि म्हणून जगामधल्या सगळ्या संस्थांना कळवलं. त्यांची आम्हाला रात्रीच उत्तरं आली की आम्ही योग्य त्या कारवाया करण्याचा आम्ही करत आहोत. आम्ही असे जी आंदोलनं करतात आणि नेते गाडीत बसून हात हलवतात आणि त्यांचे फोटो दुसऱ्या दिवशी येतात, जनता मेली राहिली, पाणी पिली नाही पिली, त्यांना काय घेणार, अशी आंदोलनं उभी करत नाही. आम्ही सांगतो की आम्ही सगळे अटक व्हायला तयार आहोत. पहिल्यांदा आम्हाला अटक करा, न कोळशे पाटलांना अटक करा, बरोबर की नाही. त्यामुळे आज ही आपल्याला एक पहिली पायरी आहे, आंदोलनाची ही पहिली पायरी आहे. आपण लाखाच्या संख्येने येणार आहोत आणि यांना दाखवणार आहोत की आता हा कष्टकरी मच्छीमार, आदिवासी, कुणबी, जो म्हणून कष्ट करून जीवन जगतो तो माणूस आता जागा झाला. आता बाबांची जी भाषा आहे, हे सगळे वारकरी आहेत. तनपुरे बाबांचा माझा 20 वर्ष परिचय आहे आणि त्या 20 वर्षाच्या मैत्रीमध्ये त्यांना आत्ताशी खात्री पडली की आमच्या बरोबर काम करणं आवश्यक आहे. मोठं भाग्य आहे. ते जसं म्हणतात, खरोखर आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की तनपुरे बाबासारखे, बंडा तात्यासारखे मित्र आम्हाला मिळाले. आता आपलं काम काय,
कशाकरता आलो? आपण आता जिजामातेचा आलेला अपमान धुवून काढण्यासाठी आलेलो आहोत. बरोबर? त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं की माझा जो मुख्य नेहमी प्रयत्न असतो तो तुम्हा सर्वांना प्रत्येकाला 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे. आपण त्या प्रश्नावर आतापर्यंत काम केलंय की नाही? काम केलंय की नाही? 2 वेळच्या जेवणाची पहिल्यांदा व्यवस्था करायची आणि मग मेंदू कामाला लागतो. मग आपल्याला अपमान, मग आपल्याला मान, मग आपल्याला सगळं कळायला लागतं. आता तुम्ही नेत्यांना विनंती करण्यासाठी मी आता त्याला सांगतो की आमची सगळी उत्पादनाची साधनं तुम्ही काढून घेतलेली. व्यवस्था अशी आहे की कुंभाराची मडकी काढली, कुणाला करायला दिली, दोर काढले गरवाड्याला दिले, नांगर काढला किर्लोस्करला दिला, मातंग समाजाचे दोर काढले गरवाड्याला दिले, अनेक सगळ्या 12 बलुतेदारांचे व्यवसाय काढले, त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचे सगळे उत्पादनाची साधनं काढली आणि तुम्ही उद्योगपतीला दिली. आम्हाला वाऱ्यावर सोडलं. ही वाऱ्यावर सोडल्यानंतर लढणार कसे? आमच्या काय हातात काठ्या घ्यायच्या नाहीत, आम्हाला काय दगड घ्यायचा नाही, आम्हाला काय कोणाची मारामारी करायची नाही. जनशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्या जनशक्तीला जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. जर तुम्ही एका दिवसाच्या आमंत्रणावरून जर एवढे इथे येत असाल तर दसऱ्याला आपण याच पुण्यामध्ये कमीत कमी 1 लाखाची सभा घेऊ शकतो असा आपला विश्वास वाढलेला. आतापासून तयारी लागायचं. 2-2 वेळच्या भाकरी बांधून आणायच्या. आज सुद्धा तुम्ही 2 वेळच्या भाकरी बांधून आणलेल्या आहेत, तरी देखील तुमची आता मी जेवणाची व्यवस्था केलेली. आता मुद्दा पुढे राहिला की दादोजी कोंडदेवच्या पुतळ्याला आमचा विरोध का? आमचे लोक शिकले नव्हते तोपर्यंत मुठभर लोक इतिहास लिहित होते. त्यांनी त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिला आणि आमच्यापर्यंत खरा इतिहास कधी येऊ दिला. आता आमचे लोक शिकले, ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई मुळे शिकले, तरी सगळे आमचे मराठे लोचक. आता काय त्यांना शिवाय देऊ? फक्त सरस्वतीची पूजा करतात, त्यांना लाज पण वाटत नाही की सरस्वतीमुळे शिकले. ते शिकले सावित्रीबाईमुळे. तरी देखील प्रत्येक शाळेत जा, सगळे शिक्षण सम्राट मराठा आहेत. एकाही मराठ्याला फुकट ऍडमिशन देत नाही, त्यांना लाज देखील वाटत नाही. सगळे नेते मराठा आहेत. जिजामातेची आबरू घेतली, त्यांना लाज वाटत नाही. म्हणून मी मराठा समाज सोडून बाकीच्या लोकांना विनंती केली. छत्रपती शिवाजीने कोड्यांना ताकद दिली, छत्रपती शिवाजीने आरमार काढलं. छत्रपती शिवाजीने आदिवासीने ताकद दिली, त्यांचा राजाच केला जव्हारचा. छत्रपती शिवाजीने कुणब्याने ताकद दिली. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केले, नाही ते डंबे मेलो असतो. अशा या अवस्थेमध्ये आम्हाला आता उठलं पाहिजे. आम्ही एवढ्यासाठी इथे आलेलो आहोत की आम्ही तुमच्या कानावर आमची ही हात जावी, तुम्हाला कळावं की आम्ही काय मागतोय. आम्ही पाणी मागतोय तर आम्हाला पाणी देत नाही. अरे आमच्या जिजामातेच्या महालातला, जिला आम्ही आई म्हणतो, त्या महालातला दादोजी कोंडदेवचा पुतळा हलवण्याचा ठराव आत्ता करा आणि त्याची अंमलबजावणी 24 तासात करा. आम्हाला दादोजी कोंडदेव मोठे, आम्हाला दादोजी कोंडदेव मोठे होते छोटे होते आम्हाला काय घेणं नाही. ज्या पद्धतीने अभिजन वर्गामध्ये जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी कुजबूज चालते, ज्या पद्धतीने ती कुजबूज चालते, ती कुजबूज करणाऱ्यांची जीभ छाटण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. हा लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही, हा लढा ब्राह्मण विरुद्ध मराठा असा नाही. काही मुठभर लोकांनी त्याला तसा कलर देण्याचा प्रयत्न केला. मी मुद्दाम सगळ्यांना सांगितलं की हा लढा आमच्या दैवताच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. त्यामुळे दादोजी कोंडदेव ज्यांना मोठे वाटत असेल त्यांनी त्यांचा पुतळा आपल्या आई बरोबर बसवावा. आमच्या आई बरोबर, आमच्या आई बरोबर नाही. त्यांनी खुशाल त्यांच्या आई बरोबर तो पुतळा बसवावा आणि रात्रंदिवस भजन करावं. जिजामातेवर तो पुतळा चालणार नाही.
आमचे पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात की एका बाजूला आई, एका बाजूला दादोजी कोंडदेव, आणि ज्याला फार दादोजी कोंडदेव मोठा वाटतं त्याने मध्ये बसाव. मुद्दा काय आहे? मुद्दा काय आहे? आम्हाला कधी न्यायमूर्ती सावंतांनी भावनेवर राजकारण करायला सांगितलं नाही, परंतु हा विषय भावनेचा नाही, हा विषय तुमच्या आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. तात्याबाबांनी सांगितलं की आमच्या आईच्या काष्ट्याला हात घातल्यानंतर आम्ही काय करणार? आम्ही काय करणार? अरे मराठ्यांनो, कोणीही हात तोडायला अजून उठलेलं नाही. लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. हे आदिवासी कुणबी तुमच्यात कोणी मराठ्याची औलाद आहे का? त्यांनी तुम्ही कोणावर लाठ्या उभारणार आहात? आणि कशा करता? आणि कशा करता? तुम्ही काय केलं पाहिजे? बोला ना धुरे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेशनवर दबाव आणला पाहिजे की आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर तुम्ही हा पुतळा ताबडतोब हटवला पाहिजे. ही पोलिसांची मागणी पाहिजे, ही गृहमंत्र्याची मागणी पाहिजे, ही मुख्यमंत्र्याची मागणी पाहिजे. आणि कायदा आणि सुव्यवस्था ताब्यात घेण्यासाठी त्यामुळं आता मोठे मोठे लोक आपल्याकडे आलेले आहेत. दादोजी कोंडदेवचा सगळा इतिहास सांगायला मला आता वेळ नाही, परंतु छत्रपती शिवाजीच्या संपूर्ण छत्रपती शिवाजींच्या संपूर्ण बालपण घडवण्यामध्ये शहाजी राजे आणि जिजामाता यांच्याशिवाय कोणीही त्यांना मदत केलेली नाही आणि कोणी मदत करू शकत नाही. महात्मा फुले म्हणतात, अरे पाण्यात माशाला टाकल्यानंतर काय माशाला पोहायला शिकावं लागतं काय? महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की पाण्यातल्या माशाला पोहायला शिकावं लागत नाही. छत्रपती शिवाजी जन्मताच राजा होता आणि त्याला राज्य करायचं कोणी शेंबड्याने शिकवायची गरज नाही. किंबहुना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीने राज्य बांधलं त्याला जगात तोड नाही, जगात तोड नाही. आणि अशी जगात तोड नसणं हे काही कोणी शिकून येत नाही, हे काही कोणी शिकून येत नाही. अरे हे सगळे ज्या मुसलमानाविरुद्ध हे हरामखोर आम्हाला भांडायला सांगतात त्यांचे सगळे नोकर होते. रामदास असो, दादोजी कोंडदेव असो, इतिहासाने सिद्ध केलंय की त्यांनी मुसलमानांच्या घरी पाणी भरलं. ते तर मुस्लिम बांधव माझेच आहेत. जे मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजींचे सेवक होते त्या मी सांगतो मुस्लिम बांधवांना,